शेगाव नगरपरिषदेची बेकायदेशीर कारवाई, नोटीस न देता जेसीबीद्वारे अतिक्रमण हटविण्याची मोहीम। शेगाव शहरातील आज दिनांक 3 जून रोजी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य मार्गावर नगरपरिषद प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। संबंधित व्यापारी व नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा लेखी नोटीस न देता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेच्या पथकाने सकाळी अचानक जेसीबी व इतर यंत्रसामग्रीसह घटनास्थळी पोहोचून रस्त्यालगत असलेली काही शेड, फलक व इतर बांधकामावर कारवाई सुरू केली। यामुळे अनेक व्यापारी व स्थानिक नागरिकांना आपले साहित्य हलविण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही। परिणामी काहींचे आर्थिक नुकसान झाल्याचीही चर्चा आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता करण्यात आलेली कारवाई ही नियमबाह्य असून प्रशासनाने नागरिकांची बाजू ऐकून घेणे आवश्यक होते। अचानक करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान नगरपरिषद प्रशासनाकडून शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। मात्र संबंधितांना नियमानुसार नोटीस देण्यात आली होती की नाही याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। या घटनेनंतर नागरिकांकडून कारवाईच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असून प्रशासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी होत आहे। शेगाव शहरात या कारवाईची चर्चा सुरू असून पुढील काळात यावरून नागरिक व प्रशासन यांच्यात वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। युवा क्रांती न्यूजसाठी प्रशांत पवार, शेगाव। नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पवार। तुम्ही बघता युवा क्रांती न्यूज चॅनल। आज 3 जून रोजी नगर परिषदेने मंदिर मार्केट, गजानन महाराज मंदिर मार्केटला जी अतिक्रमण योजना राबवली, त्या योजनेअंतर्गत इथं आलेल्या प्रत्येक व्यावसायिक वर्गाला किंवा अतिक्रमणामध्ये बसलेल्या ज्या गोरगरिबांचा जो प्रश्न निर्माण होत होता रोजगारीचा, त्या रोजगारी संदर्भात त्यांनी आज ही अतिक्रमण प्रक्रिया राबवली। पण त्यांनी कोणत्याही प्रकारची इथलं आलेल्या व्यावसायिकांना नोटीस किंवा त्यांना सूचना, म्हणजे पूर्वकल्पना जी सूचना असते ती सूचना दिली नाही। त्या सूचनेअंतर्गत इथं असलेली जेवढी गोरगरीब जनता आहे यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। जो अतिक्रमणचा भाग आहे म्हणजे जी नाली आहे, त्या नालीच्या अंतर्गत असलेल्या ज्या दुकानं आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। या बघा, ही बघा, ही नाली आहे आणि ह्या दुकानं आहेत। आता इथं असलेले व्यावसायिक लोक आहेत, आपण यांना 1-2 प्रश्न विचारूया की यांच्या उपासमारीची वेळ आज कशी आली किंवा नाही आली। चला या। नमस्कार दादा, काय झालं नेमकं, प्रकरण काय घडलं? प्रशासनानं आम्हाला काहीच नोटीस काहीच दिलं नाही। आमच्या दुकानाची तोडफोड करून निघून गेले। तर तुम्हाला म्हणजे त्या गोष्टी कल्पना म्हणजे अजिबातच दिली नाही? अजिबात कल्पना दिली म्हणजे आल्यावर त्यांनी का सर तुमच्या दुकानाला पावडर लावलाय का जेसीबीचं? डायरेक्ट जेसीबीचं फोडून दुकानात घेऊन गेले बाहेर। म्हणजे तुम्हाला थोडाही वेळ दिला नाही का की सामान बाहेर काढावं की अंदर ठेवावं? नाही, काहीच। आणि तुमची जी जागा ही अतिक्रमणाच्या आत आहे की बाहेर आहे? अतिक्रमण मध्ये नाहीच, आपण आतमध्येच आहे। बरोबर, ठीक आहे। सूचना न देता डायरेक्ट यायला? ठीक आहे दादा, नमस्कार। पण प्रकरण असं घडलं की त्यांनी सरळ नगरपरिषदेने जेसीबी आणली व जेसीबी आणल्याबरोबर त्यांनी सरळ दुकानाला लावणं चालू केलं। पण दुकानाला जेसीबी लावताना त्यांना एवढाही वेळ दिला नाही की तुम्ही तुमच्या दुकानाखाली करा व आज जा। आज जाताना त्यांना बोलताना त्यांना 5 किंवा 10 मिनिटाचा वेळ न देता त्यांनी सरळ जेसीबी लावली। तर आता इथं जेवढ्याही गरिबांवरती उपासमारीची वेळ आली तर याकडे प्रशासन कसं लक्ष देईल हे आपण नक्कीच बघूया।